Hi students, how are you? I think you are studying very hard these days as exam is just corner. Today we will see algebraic formulae, expansion of squares, that is chapter number 14, set number 50. तर हिच्यामध्ये आपण हे जे अल्जेब्रिक फॉर्म्युले आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत आणि त्याचबरोबर एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स हेही बघणार आहोत. तर या अगोदर आपल्याला काही हे सेट नंबर 50च्या अगोदर आपल्याला काही फॉर्म्युली ज्या महत्त्वाचे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत की जेणेकरून ते फॉर्म्युल्यांचा वापर करून आपण जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करणार आहोत. आता पहिली आहे बघा a+b स्क्वेअर. a+b स्क्वेअर. आता बघा याचं जर आपण एक्सपान्शन केलं तर काय होतं, जनरली a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. ठीक आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला ह्याच वर्षी नाही म्हणजे 7thलाच नाही तर 8, 9, 10 इव्हन पुढं 11, 12पर्यंतसुद्धा याचा एक आपण म्हणूया वापर याचा करतो आणि अत्यंत महत्त्वाचं हे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे आता बऱ्याच मुलांना विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येईल की हा आलाच कसा, म्हणजे a+b होल स्क्वेअर आपण म्हणतो. होल स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर याचं एक्सपान्शन a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर कसं आलं, तर आपण ते लिहू शकतो, इथे करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, याला सॉल्व करू म्हणजे तुम्हाला कळेल. आता बघा a+b ब्रॅकेट स्क्वेअर याचा अर्थ होतो की a+bचे 2 ब्रॅकेट्स आहेत, बरोबर आहे. जसं आपण म्हणतो बघा की 4 म्हणजे काय की 2 मल्टिप्लाइड बाय 2, तसंच हा a+b मल्टिप्लाइड बाय a+b. आता इथे मी मल्टिप्लाइडचं चिन्ह देऊन टाकतो म्हणजे जास्त सोपं जाईल. आता बघा हे आपण जर केलं तर या एनी आपण ह्या a+bला काय करू, मल्टिप्लाय करू. मग a मल्टिप्लाइड बाय a म्हणजे काय येणार, a स्क्वेअर प्लस a इंटू b ab, बरोबर आहे, प्लस आता ह्या एनी याला आपण मल्टिप्लाय करून झालं आहे. आता ह्या बीचा नंबर आहे, बीनी आपण a+bला काय करू, मल्टिप्लाय करू. तर b इंटू a ba किंवा त्याला आपण ab सुद्धा म्हणू शकतो, प्लस b इंटू b b स्क्वेअर. आता बघा हा a स्क्वेअर जसाचा तसा, हा ab प्लस ab 1ab प्लस 1ab इज इक्वल टू 2ab आणि हा b स्क्वेअर जसाचा तसा आला, बरोबर आहे. तर ह्या अशा रीतीनं हा a स्क्वेअर आला, हा 2ab आला, हा b स्क्वेअर आला. सोपं आहे, कळलं असेल मला असं वाटतं. आता दुसरा अजून एक फॉर्म्युला आहे, इथे प्लसच्या ऐवजी मायनस आहे, तर a मायनस बी स्क्वेअर येतो. त्याचं उत्तर काय आहे, त्याचं एक्सपान्शन काय येतं, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर, ह्या अशा रीतीने येतं. आता आपण याला जर ह्या रीतीनं सोडवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं बघा, a मायनस b मल्टिप्लाइड बाय a मायनस b. आता बघा a मल्टिप्लाइड बाय a काय होतो, a स्क्वेअर, नंतर a मल्टिप्लाइड बाय मायनस b तर काय येईल, तो मायनस, प्लस आणि मायनसचा मल्टिप्लाय केलं तर त्याचं प्रोडक्ट जे येतं ते मायनस येतं, म्हणून आपण म्हणू मायनस ab.
आता हे एने आपण गुणाकार करून झालं आहे. आता बी आणि ए याचं करूया. आता मायनस बी मल्टिप्लाइड बाय ए तो येणार तुमचा ए बी आणि मायनस बी मल्टिप्लाइड बाय मायनस बी, मायनस मायनसचा काय होतो प्लस होतो. मग आपण तो प्लस घेऊ आणि बी स्क्वेअर. आलं लक्षात बघा, ए स्क्वेअर. आता इथे ए स्क्वेअर हे येतं तुमचं मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, हे इथे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर हे अशा रीतीनं आलेलं आहे. आता आपण काय करूया, सेट नंबर 50 जो आहे त्याच्याकडे जाऊया. मला असं वाटतं हे तुम्हाला कळलं असेल. सेट नंबर 50. आता यामध्ये बघा सेट नंबर 50, तिच्यामध्ये आपण एक्सपांड म्हणून आहे आणि त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे 5a प्लस 6b स्क्वेअर. याला आपण एक्सपांड करायचं आहे. ठीक आहे, कुणाला 5a प्लस 6b होल स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर आपण काय करूया की जो फॉर्म्युला आहे आपला कोणता a प्लस बी होल स्क्वेअरचा जो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर याचा बेस घेऊन आपण याला सॉल्व करू. ठीक आहे, म्हणून आपण एक पाठ करण्याच्या दृष्टीनं आपलं लक्षात राहावं या दृष्टीने मी हा फॉर्म्युला लिहितो. a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण ह्या a आणि b यांचं हे करून याचं एक्सपान्शन केलं आहे. आता मात्र आपल्याला काय दिलं आहे इथे 5a प्लस 6b दिलं आहे. बरोबर आहे. मग आपण काय करू, हा जो 5a आहे ना याला आपण a मानू, हा जो a आहे याला आपण a मानू आणि हा जो 6b आहे याला हा b मानू. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो, आपण काय केलं, या 5a जो होता याला a मानलं आणि ह्या 6bला आपण b मानलं. आता आपण काय करू, ज्या रीतीनं आपण याला एक्सपांड केलं त्याप्रमाणे याला एक्सपांड करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, खूप सोपं आहे. आता बघूया 5a आपण काय करू, याला 5a स्क्वेअर बरोबर याप्रमाणे हा जो आला ना हा एचा ए स्क्वेअर केला तसा मग ह्या 5aचा काय होईल 5a स्क्वेअर होईल. बरोबर आहे. आता हा प्लस मग हा प्लस जसाचा तसा हा 2 आणि ए कोण आहे इथे, हा 5a आहे म्हणून 5a आणि हा b म्हणजेच त्याला मल्टिप्लाइड b कोण आहे 6b आहे आणि हा प्लस आणि b कोण आहे 6b आहे 6b स्क्वेअर. बघा किती सोपं आहे. फक्त हा बेस आहे आपला कोणता a प्लस बी स्क्वेअर हा आपला काय आहे एक प्रकारचा बेस आहे आणि या बेसवरतीच आपल्याला एक प्रकारची ही बिल्डिंग बांधायची आहे लक्षात ठेवा. म्हणून हा a होता म्हणून 5a स्क्वेअर झाला. इथे हा 2 जसाचा तसा हा a मानला होता म्हणून हा a इथे 5a, हा b आपण या 6bला मानला म्हणून 6b प्लस 6b स्क्वेअर. आता 5चा स्क्वेअर काय येतो तर 25. एचा किती येतो तो ए स्क्वेअर जसाचा तसा येईल. आता इथं बघा हा ए पण आहे आणि बी पण आहे तर याचा ए आणि बी जर मल्टिप्लाय केला तर तो ए बी बनतो. परंतु इथे जे नंबर्स आहेत जे न चेंज होणारे आहेत किंवा कॉन्स्टंट आहे 6, 5 आणि 2 यांचं आपण काय करू अगोदर मल्टिप्लिकेशन करू. मग 5 2 जा 10, 10 2 जा 10 6 जा 60 आणि हा ए बी जसाचा तसा त्याला चिटकलेला प्लस 6चा स्क्वेअर काय येतो 36 आणि ह्या बीचा काय येतो 36b स्क्वेअर. ओके, मग अशा रीतीनं आपण हा सॉल्व केला आहे.
सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. आता याच्यात काही अडचण असेल तर नक्की मला तुम्ही विचारा, कारण खूप सोपं आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही की आपण ह्या अशा रीतीने काय केलं. तर हा ए प्लस बी आहे ना, तर ह्या एला, ह्या 5ला ए मानलं, ह्या बीचं आपण ह्या 6बीला बी मानलं. आणि जसं याचं एक्सपान्शन आपण असं रीते केलं, तसं याचंसुद्धा आपण हे अशा रीतीनं केलं. ठीक आहे. आता a/2 प्लस b/3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता इथे सुद्धा आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. मी इथं न लिहिता इथे लिहितो म्हणजे आपल्याला सोपं जाईल. तर बघा, a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला नेहमीचा आहे आणि त्याप्रमाणे याला आपल्याला सॉल्व करायचा आहे. मग आपण काय करू, हा जो a/2 आहे ना, याला आपण काय मानू, a मानू, आणि हा b/3 जो आहे याला आपण b मानू. ओके. आता आपण यालासुद्धा याप्रमाणेच करू, कारण याला आपण a मानलं आणि b/3ला आपण b मानलं. आता काय करूया, म्हणून a/2 स्क्वेअर बरोबर आहे, कारण a मानलं ना याला, मग ह्या a मानलं त्याच्यामुळे aचा स्क्वेअर जसा होतो तसा ह्या a/2चा झाला. आता इथे बघा, हा प्लस आहे तर हा प्लस जसाचा तसा, आणि नंतर 2ab येतो म्हणून हा 2 आणि मल्टिप्लाइड बाय काय येईल, a/2 इंटू b/3 जसाचा तसा येईल, आणि हा प्लस जसाचा तसा आला. आता हा बी स्क्वेअर कोण आहे, b/3 आहे, तर आपण काय करू याला b/3चा स्क्वेअर. ओके. आता यामध्ये मात्र आपल्याला थोडंसं काहीतरी चॅलेंजिंग दिसतं आहे. चॅलेंजिंग इन द सेन्स की काहीतरी खुणावतं आहे. काय खुणावतं आहे आपल्याला, की हे इथे बघा, हा तर होऊन जाईल, याचा काही प्रश्न नाही. पण हा 2 जो आहे, हा 2 म्हणजे काय, ॲक्च्युली 2/1 आहे, बरोबर आहे. तर आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो का, तर इथे मल्टिप्लाय आहे, हा खाली आहे, हा डिव्हिजनला आहे, आणि हा 2 वरती आहे. म्हणजे आपण याला काय करू शकतो, 2 1 जा 2 अशा रीतीने त्याला आपण बॅलन्स करू शकतो. 2 1 जा 2. मग आपण काय करूया, याचा ए स्क्वेअर पुढे जाऊया. ए स्क्वेअर 2चा किती होतो, 4 प्लस, आता ह्या 2चा प्रश्न मिटला, ह्या 2चा प्रश्न मिटला. मग आता काय लिहू आपण तिथे, ए बी येणार, आणि हा ए बी आणि /3 प्लस ab/3, हा 3 खाली आहे ना, हा ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन केलं आणि प्लस बी स्क्वेअर जसाचा तसा येणार, आणि 3चा स्क्वेअर काय येतो, 9. म्हणून अशा रीतीने आपण हे सोडवलं आहे, बरोबर आहे. मला असं वाटतं तुम्हाला आयडिया थोडीफार आली असेल. अजून आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुमचं जी कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर होईल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्डवालं, तर 2p - 3q ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, तो कोणता आहे, a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा ए स्क्वेअर -2ab प्लस बी स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे. जेव्हा मायनस येतो ना ब्रॅकेटमध्ये तेव्हा हा फॉर्म्युला, आणि जेव्हा प्लस असतो तेव्हा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण हा जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे आपण याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. मग आता हा 2p म्हणजे कोण आला आपला, हा ए झाला, बरोबर आहे. हा काय झाला, ए झाला, आणि हा 3q काय झाला, हा बी झाला, राईट. आता जसं याचं एक्सपान्शन केलं तसं आपण याचं एक्सपान्शन करूया. सो तर आपण करूया आता 2p म्हणजे 2p स्क्वेअर, राईट, मायनस
हा जसा हा मायनस होता तर असा हा मायनस आला आणि इथे 2 आणि हा ए बी मल्टिप्लाइड बाय 2p आणि मल्टिप्लाइड बाय हा बी म्हणजे कोण आहे 3q, मग हा 3q प्लस हा 3qचा स्क्वेअर, हा बी आपण याला मानलं होतं ना म्हणून असं हे झाला. आता इज इक्वल टू 2चा स्क्वेअर काय येतो 4 आणि पीचा काय येतो पी स्क्वेअर, जसाचा तसा येणार. ओके, आफ्टरवर्ड्स हे मायनस जसंचं तसं येणार. तिच्यामध्ये हा पी क्यू जो आहे हा ॲज इट इज पी क्यू येणार आणि 2 2 4 4 3 12 -12 लिहिला आणि हा पी क्यू ॲज इट इज प्लस हा जो प्लस आहे हा जो प्लस इथे प्लस आणि 3qचा स्क्वेअर करावा लागेल. 3चा स्क्वेअर काय येतो 9 आणि क्यूचा येतो तो क्यू स्क्वेअर. ओके, तर किती सोपं आहे बघा, अत्यंत सोपं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थवालं, ते आहे x - 2/x अँड ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला कोणता फॉर्म्युला येईल, जो आपण हा इथे वापरला हाच तिथे येईल. जसा a - b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आणि याला आपण काय मानलं a आणि याला आपण मानलं b. आता नुसता x असतो का, कधी बाय डिफॉल्ट त्याला ॲक्च्युली हा 1 झालेला असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण याप्रमाणे ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे याचं एक्सपान्शन करूया. हा a मानला म्हणून x स्क्वेअर आला मायनस हा 2ab -2 जसा जसा गुणिला x हा मल्टिप्लाइड बाय x मल्टिप्लाइड बाय 2/x आला प्लस बी स्क्वेअर काय आहे 2x आहे, हा बी जो आहे ना हा 2x आहे म्हणून 2/x स्क्वेअर आला. राईट. आता नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की हा एक्सच्या खाली 1 आहे म्हणजे हा एक्स डिव्हिजनला आहे आणि हा एक्स वरती मल्टिप्लिकेशनचा आहे, तर आपण याला कॅन्सल करू शकतो. x 1 x. सो x स्क्वेअर मायनस आता 2 मल्टिप्लाइड बाय 2 काय येणार 4, कारण हा x x गेलेला आहे, प्लस 2चा स्क्वेअर काय येतो 4 आणि एक्सचा काय येतो एक्स स्क्वेअर येतो. हे अशा रीतीनं हे उत्तर आलं आहे. बघा किती सोपं आहे. फक्त आपला एकच लक्षात ठेवायचे की फॉर्म्युले जे दोन्ही आहेत a प्लस बी स्क्वेअरचा आणि a मायनस बी होल स्क्वेअरचा, हे दोघं फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फिफ्थवालं ax प्लस by स्क्वेअर म्हणजे होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग इथे कोणता फॉर्म्युला येईल आपल्याला a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे जे एक्सपान्शन आहे ह्या एक्सपान्शनप्रमाणे आपल्याला हा सॉल्व करायचं आहे. खूप सोपं आहे. सो नेहमीप्रमाणे आपण याला ह्या axला आपण a मानला आणि ह्या byला आपण b मानला. कोणता हा जो a आहे हा a मानला आणि हा जो by आहे हा आपला हा इथला b मानला. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार ax स्क्वेअर प्लस हा 2 आला मल्टिप्लाइड बाय ax मल्टिप्लाइड बाय by आणि हा b स्क्वेअर प्लस हा by. ओके, म्हणून आपण याला सॉल्व करूया. पुढे सिम्प्लिफाय करू. एचा स्क्वेअर काय येतो ए स्क्वेअर, एक्सचा काय येतो एक्स स्क्वेअर प्लस 2. हे कसं करणार आपण, हा ax by लिहिण्यापेक्षा आपण काय करूया ab xy असं करूया, म्हणजे ते दिसायला सोपं आणि म्हणायलाही सोपं जातं. म्हणून 2ab xy प्लस बी स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर.
इथे मात्र तुम्ही घोळ करायचा नाही, कारण ए एक्स मल्टिप्लाइड बाय बी वाय म्हणजे ए एक्स बी वाय, पण तिच्यामध्ये आपण हे इंटरचेंज थोडंसं करू शकतो. फर्स्ट कसं ए बी घेतला, नंतर हा एक्स, नंतर वाय येतो म्हणून एक्स वाय. हिच्यानं तुमचं उत्तर बदलत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे 7m-4 होल स्क्वेअर किंवा ब्रॅकेट स्क्वेअर. याचा फॉर्म्युला कोणता वापरू आपण? a-b² इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b². याप्रमाणे जसं आपण केलं तसं याचंही करायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण या 7mला a मानला, याला आपण b मानला. त्या रीतीनं आता बघा हा 7mचा आपण a² प्रमाणे 7m² मायनस हा इथे मायनस आहे आणि या फॉर्म्युल्यात पण मायनस येतो म्हणून आपण ह्यात 2 लिहिला. ए कोण आहे? हा ए 7m आहे, मग मल्टिप्लाइड बाय 7m. हा बी कोण आहे? हा 4 आहे, मग इंटू 4 आणि हा प्लस हा बी कोण आहे? 4 आहे आणि त्याचा स्क्वेअर. सो 7चा स्क्वेअर काय येतो? 49 आणि एमचा काय येतो? m² मायनस हे जसं तसं आहे. आता 2 7 14 आणि 14 4 56, मग 56 आणि हा m जो आहे हा ॲज इट इज प्लस 4चा काय येतो? 16. ओके, हे आपला याला फायनल ॲन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 8 वाला. ते आहे x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यामध्ये आपण याला a मानून घेऊया आणि याला 1/2ला हाफला b मानून घेऊया. आणि इथे जो फॉर्म्युला आहे तो कोणता येणार आहे? a प्लस b इज इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². ओके, मग आपण हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे याच्यानुसार याला सॉल्व करू. x म्हणजे कोण आहे? हा a, तर सो x² हा प्लस जसा तसा येणार, हा 2 मल्टिप्लाइड बाय x मल्टिप्लाइड बाय हा b जो आहे हा 1/2. ओके, प्लस b² कोण आहे? 1/2 आहे. हां, असं झालं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काहीतरी सिम्प्लिफाय करता येईल का? तर हो, निश्चित करता येईल. कारण इथे बघा हा डिनॉमिनेटरला 2 आहे आणि हा जो आहे ना हा न्युमिरेटरला आहे, म्हणजे हा जर जे केली तर असा लिहू शकतो 2/1. तर आपण काय करूया? x² 2 1 जा 2, 2 1 जा 2 म्हणजे इथे 1 आला, इथेही 1 आला आणि प्लस हा x इंटू 1 एक्सच येतो, प्लस 1चा स्क्वेअर 1च आहे आणि 1/2चा स्क्वेअर काय येतो? 4 येतो. म्हणून ॲन्सर आलं x² प्लस x प्लस 1/4. आता बघा नेक्स्ट आणि शेवटचं एक्झाम्पल 9 ते आहे a-1/a आणि ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आता याचा कोणता फॉर्म्युला आपण वापरणार? मायनस असल्यामुळे व्हेरी गुड. a - b होल स्क्वेअर इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b². ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण याला सोडवायचं आहे. तर हा आला तुमचा a आणि हा आला b. ओके, तर आपण करूया. सो
हा ए म्हणजे हा ए आला, म्हणून मी काय करतो ए स्क्वेअर मायनस हा 2 जसा तसा मल्टिप्लाइड बाय ए आणि मल्टिप्लाइड बाय काय, बी कोण आहे 1/a प्लस हा बी कोण आहे, हा इथे आहे 1/a स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काही दिसतंय का करण्याजोगं, की सिम्प्लिफाय आपण काही करू शकतो का? तर हो, आपण करू शकतो. हा बघा, हा न्यूमिरेटरचा ए आहे आणि मल्टिप्लिकेशन आणि खाली समोर हा ए जो आहे ना हा डिनॉमिनेटरला आहे, म्हणून आपण काय करूया याला ए वनजा ए. ओके, मग आपण काय करूया, हा ए स्क्वेअर जसाचा तसा, हा इथे हा 1 ए उडालेला आहे, हा 1 आहे, मग याला 2 गुण मल्टिप्लाइड बाय 1 2 येतो, म्हणून हा 2, हा आता इथे संपला आहे. आता हा प्लस 1चा स्क्वेअर काय येतो 1च आणि एचा स्क्वेअर काय येतो ए स्क्वेअर. म्हणजे हे आपलं ॲन्सर फायनल ॲन्सर आलं आहे. तर अशा रीतीनं आता आपला हा क्वेश्चन 1 जो आहे हा आपण इथे आटोपलेला आहे. आता आपण एक काम करूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो क्वेश्चन नंबर 2 आहे की तिच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स दिलेले असतील आणि त्या ऑप्शन्सपैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडून उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया. काही अडचण असल्यास हिच्यामध्ये तर नक्की मला विचारा. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.